Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य अतिथि देव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर्णिमासी भगवान उद्या दुपारी 12 वाजेपासून तर परवा दुपारी 12 वाजेपर्यंत अखंड नाम संकीर्तन आहे. दुपारचे रात्रीचे नाव प्रत्येकाने आपले आपले नोंदायचे म्हणजे माणसं तशी उभे करायला बरं होतात. तुम्ही तिकडे बसा, जो तो आपलं नाव सांगेल. नाही मग नावली आलं कुठे शेवटी चालले जातील लोक. भगिनी वर्ग आणि हां हां म्हणली आहे ना तुम्ही. धर्मराजा प्रश्न विचारतात आहे, मनुष्याच्या कल्याणाचा उपाय काय. दुसरं, माणसाने काय केलं म्हणजे तो सुखी होतो आणि कर्म केल्यानं पापापासून कसा दूर होतो आणि कर्म नष्ट होतं का, वाईट कर्म हे नष्ट होतं का. तेव्हा भीष्म पितामह देवतांची नावं सांगतात, ऋषींची नावं सांगतात, पर्वत नदी यांची नावं सांगतात. यांचं स्मरण केल्यानं आपली कृताकृत पाप नाश होतात याची प्रमाणं देत आहे. प्रश्न परत ऐका, मनुष्याच्या कल्याणाचा उपाय काय. दुसरं, काय केल्याने मनुष्य सुखी होईल. तिसरं, अनुष्ठान जे करतो आपण त्याच्याने आपले पाप दूर होऊन कर्म नष्ट होतात काय.
भीष्मौवाच, हे राजा, सकाळ संध्याकाळ आणि दुपार देव आणि आपल्या वंशाच्या पितरांचं नाव घ्यायचं, सकाळीच दुपारी आणि संध्याकाळी. आणि मनुष्यानं दिवस रात्र आपल्या इंद्रियाच्या द्वारानं, म्हणजे दिवसा आणि रात्री अज्ञानानं जे काही पाप होतं ते या 3 वेळच्या उपासनेनं नष्ट होतं. म्हणून त्रिकाल संध्या असा शब्द आहे. तथा सदा पवित्र असलेले आपले ऋषी, जे ऋषी आहे, आपण ज्या गोत्रात जन्माला येतो, या देवऋषींचं कीर्तन केल्यानं आंधळा, बहिरा, मुका यांचंही कल्याण होतं. कारण हे आंधळे बहिरे हे जे आहेत यांना काही धर्म कळत नाही, त्यांना चुकीनंच वागावं लागतं आणि वागलं जातं. हे सुद्धा आंधळे बहिरे तीर योनीत जातात, पण त्यांनी जर संकीर्तन केलं तर तीर योनीतून न जाता ते मनुष्य योनीत जातं. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या लोकांनी धर्मस्थापनेकरता प्रयत्न केले पण त्यांनी भजन नाही केलं ना, ते कचाट्यात सापडून गेले. भजन काय करतं तर कृताकृत पापाचा नाश करतं. नामसंकीर्तन साधन बाई सोपे, जळतील पापे जन्मांतरेची. म्हणून कलियुगामध्ये हे नाम सप्ते काढले संतांनी. आता बघा, तुम्हाला 24 तास नाम घ्यायचं आहे, त्याच्यात 1-2 तास घालवायचं आहे. हे पर्वकाळ जे असतात, रामजन्म, कृष्णजन्म, दत्तजन्म, वामनजन्म, या पर्वकाळामध्ये या नामाला विशेष महत्त्व असतं. जसं उपोषणाला महत्त्व देतो आपण, तसं नामसंकीर्तनाला उपदेश देतो. आज सकाळीसुद्धा आपलं भजन किती छान झालं. आपण जे म्हणतो ना त्याला लय येत नाही, आणि लय न आल्यामुळे आनंद नाही होत. लय दिली गेली पाहिजे. लयानं आनंद लहरी निर्माण होतात. अगदी सरळ आणि सोपे बसे. मनाचे श्लोकसुद्धा त्या छंदात म्हटले की ते आता करुणाष्टक करुणा वाणीनं म्हणायला पाहिजे. आणि प्रातःकालचे अभंग चांगल्या स्वरानं, गणाधीश ईश जो सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, असं स्वर दिला की त्याच्याने आपल्या शरीरामध्ये आनंद लहरी निर्माण होतात. जसं वासुदेव मागायला येतो, तो त्याच्या ठेक्यात म्हणतो आणि नाचतो, तर दुसऱ्या लोकांना आनंद प्राप्त होतो. वेडबाकडं नाही नाचायचं आहे, ज्याच्याने आनंद प्राप्त होईल. म्हणून ते म्हणतात, देव ऋषींच्या वंशाचं कीर्तन केल्यानं आंधळे बहिरेसुद्धा तीर योनीत न जाता उद्धरून जातात. शंकर योनीमध्ये जन्म मिळत नाही आणि दुःखाचं भय राहत नाही. मृत्यूच्या वेळेला व्याकुळता नाही होत. नामसंकीर्तनानं मृत्यूच्या वेळा जे, आता पुष्कळ लोक विचारायला जाणार की आई पडली आहे, 2 दिवसात जाईल का 4 दिवसात जाईल. आम्हाला त्यांना सांगावं लागतं, संकीर्तन करा, गीतेचा अध्याय वाचा, अमुक वाचा, कारण तेवढं संकीर्तन घडतं. संकीर्तनामध्ये तो मनुष्य जरी नाही करत असला संकीर्तन, शेजारचा करत असलं तरी त्या संकीर्तनाचं पुण्य त्याला अंतकाली प्राप्त होतं. म्हणून आजारी पडल्यानंतर तुम्ही गेल्यावर कोणी माणूस तुम्हाला रक्षा लावतो, ते काय संकीर्तन केलेलं आहे. रामरक्षा म्हटलेली आहे, हनुमान चालिसा म्हटलेला आहे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा, ते संकीर्तनच आहे. मारुती रायाचं काय, शंकराचं काय, शिवस्तुती आहे. हे जे स्तोत्र आहे, आपण काय करतो, कैलास राणा जीवनमुळे भजन माझा मगडे आनंद छंद बहुकार वेळे जंबो असं. कैलास एकच वेळा म्हणा, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा, असं स्वरानं म्हटलं. हळू म्हटलं तरी चालेल. आता माईक मोठ्याने सांगायचं.
म्हणून देवता ऋषी यांची नामावली सर्वभूतानाम नमस्कृत्यम, आपल्या तोंडातून असं शब्द निघाला पाहिजे. सगळे जेवढे भूत आहेत म्हणजे पंचमहाभूत, देवसुरगुराणाम स्वयंभू, देवगुरु आणि दैत्यगुरु म्हणजे शुक्राचार्य आणि गुरु यांचंही स्मरण झालं की त्यावेळेला स्वयंब्रह्मा. मग आपण अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, शैव सब तुकारामांचा अभंग सांगितला तुम्हाला. वेदाचं उत्पत्ती स्थान नारायण आहे म्हणून नारायण नारायण. चंद्रमा, सूर्य, आता चंद्र आणि सूर्य हे आकाशात आहे म्हणून यांच्या नामस्मरणापेक्षा यांचं दर्शन महत्त्वाचं आहे. यांचं दर्शन महत्त्वाचं आहे. म्हणून सती सावित्री यांचं वर्णन सांगितलं आहे. उमापती महादेव, देवसेनापती स्कंद, गणपती, पयोष्णे, नद्यांचं स्मरण सांगितलं आहे. आपण आंघोळीच्या वेळा स्मरण, तर हे आपलं पाप नष्ट करतात. म्हणून मास, पक्ष, संवत्सर म्हणजे आज दिवस कोणता आहे तर आज सप्तमी आहे, उद्या सप्तमी सह अष्टमी आहे, परवा अष्टमी सह नवमी आहे. हे जे तिथीवार नक्षत्र आपण हे वाचतो ना, बोर्ड जरी वाचला आपण कॅलेंडरवर पाहिलं तर त्या तिथीचं आणि त्याचं स्मरण झाल्यानंतर आपल्याला पुण्यप्रद असतं. म्हणून गुरुजी संकल्प करताना म्हणतो आज वार कोणता आहे, नक्षत्र कोणतं आहे, सूर्य कोणत्या राशीला आहे, चंद्र कोणत्या राशीला आहे. म्हणून आपल्याकडे नद्या खूप आहेत. त्या नद्या आणि समुद्रांचं सुद्धा गंगा, सिंधू, सरस्वती यांचं आणि सप्तसागर आहे, काशी आहे, 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण आहे. हे नामस्मरण काय करतं? आरण्य आहे, सप्तारण्य, धर्मारण्य, कामारण्य, चंपकारण्य, बद्रिकारण्य. याच्यामुळे देवता आपल्याला पापापासून मुक्त करतात. जसं जलानं स्नान केलं की माणसाच्या एक ऊर्जा येते, आंघोळ झाली वाजा म्हणजे आळस गेला, त्याप्रमाणे नामस्मरणानं आतल्या आनंद लहरी निर्माण होतात. आणि आनंद लहरी निर्माण झाल्या की मनुष्य प्रसन्न राहतो. भय, दुःख, क्लेश, चिंता हे उरत नाही. नाही तर आता बघा तुम्ही किती चिंतातूर आहे मनुष्य. सुविधा आहे तरी चिंता आहे. काय होईल, कसं होईल. म्हणून ते म्हणतात तपसिद्धी करणारे ऋषी लोक आहे यांचंही स्मरण केलं पाहिजे. राजा आता राजऋषी झाले, धर्मराजा, राजा नृग, ययाती, नहुष हे शक्तिशाली, धर्मधुरंधर, दिलीप, सगर राजा, सत्यवान राजा, दुष्यंत, चक्रवर्ती भरत, पवन, जनक, हरिश्चंद्र यांचंही स्मरण माणसाला पुण्य करतं. आणि हे सगळं हे राजा, धर्मराजा, पुण्यात्मांचं स्मरण केलं गेलं. पुण्यवंता, पुण्यशीळा हे जे पुण्यमान लोक होऊन गेले यांचं स्मरण केल्यावर, यांच्या स्मरणानं स्नान केल्यावर प्रातःकाल, सायंकाल आणि माध्यान्ह म्हणजे जेवताना ईश्वराचं नामस्मरण, याच्याने मनुष्य धर्माचा भागी होतो. म्हणजे त्याच्या हातून धर्मच घडतो. केव्हा नजर चुकीने अधर्म घडला तरी त्याला आठवण येते, अरे नको. हे आपण जे करतो त्याच्याने आपल्याला योग्य वेळी आठवतं की हे आपण करायला नको होतं. करून झाल्यावरही सुद्धा आठवलं, पश्चात्ताप झाला तरी त्याचं बाप. जन्मेजयानं विचारलं, महाराज पितामह यांनी धर्मराजाला हे ज्ञान शय्येवर झोपून सांगितलं आहे. म्हणजे शरीराची अवस्था बाण लागलेले होते तरी त्या अवस्थेमध्ये भीष्मांची बुद्धी एवढं ज्ञान सांगण्याला सिद्ध होती. असे काही म्हातारे आजारी असतात, कोणी आलं त्याला, अरे तुझ्या बापाचं नीट सांभाळ करत जा, त्याला काही दुःख देऊ नको, असं स्वतः आजारी असताना दुसऱ्याला सांगतात. अजून पुष्कळ लोक आहे
आता आपण ऐकत नाही म्हणून जुने लोक आपल्याला सांगत नाही, कारण ऐकणारा असले तर त्याला सांगितलं जातं, ऐकणारा नसेल तर त्याला सांगून काही उपयोग होत नाही. म्हणून जुन्या लोकांना असं विचारलं की तुमची जीवनशैली कशी होती. आता काही काही मुलं विचारताना की आपले आजोबा कसे होते, आपले पंजोबा कसे होते, तर ते त्यांचं पुण्य असतं. म्हणून आपल्या घरातल्या लोकांना, आता तुम्ही तर फोटो ठेवायला तयार नाही तर पोरांना काय करणार आहे, काय कळणार आहे हे काय करत होते बा, कसे होते. वाघमारे आडनाव का पडलं, तर कोणीतरी एकाने वाघ मारला म्हणून वाघमारे नाव आडनाव पडलं. चार चौघांना धरून चालत होते म्हणून चौधरी झाले, गावाला पोसत होते म्हणून पाटील झाले. हे माहिती नाही ना आपल्याला. कर लागला, कडगावकर, बऱ्हाणपूरकर, ते गावामुळे नाव पडलं. हे जे इतिहास घडले, इतिहासामध्ये काहीतरी कारण असतं. वैशंपायन म्हणतात जन्मेजया धर्मराजाला उपदेश केल्यावर पितामह एकदम चुप झाले, बोलणं बंद. कारण आता बोललं की काय बोलायचं, बस जे गुह्य सांगितलं, आणि सगळं राजमंडल स्तब्ध होऊन गेलं. धर्मराजाचे प्रधान वगैरे सगळे स्तब्ध की काय सांगितलं यांनी. जसं आता एक महिन्यापासून महाभारतामध्ये रोजचा विषय असा आहे की माणूस ऐकून आनंदित होऊन जातो. अरे कधीच ऐकायला मिळायला पाहिजे होतं आपल्याला, हे आपल्याला कधीच समजायला पाहिजे होतं, असं मनामध्ये निर्माण होतं आहे. त्याप्रमाणे सगळी सभा जेवढी होती तेवढी स्तब्ध झाली. जसे चित्र उभे राहतात तसे स्तब्ध उभे राहिले. आणि तेवढ्यात महर्षी व्यास वरतून खाली आले. हे ठरलेल्या गोष्टी आहे सगळ्या. जसं सकाळीच वाल्मिकांनी विचार केला आणि नारद आणि ब्रह्मदेव बरोबर आले. हो कसे आले ते ठरलेलं असतं. आपल्या तुम्हाला सुद्धा हे इथे अनेक ग्रंथ ऐकायला मिळतात. हे तुमचं प्रारब्ध आहे म्हणून ऐकायला मिळतं. ते ज्यांच्या प्रारब्धात नसताना ते बसून सुद्धा ऐकत नाही, बसून सुद्धा नाही ऐकत. हे लक्षात आलं पाहिजे. जसं काही लोक बोर्डही वाचून घेतात किंवा यांना ज्योतिष सांगायचं नाही तरी ज्योतिष विचारतात. आता वाचला ना बोर्ड किंवा नवरात्रात का बोलायचं नाही हे सांगायचं नाही. याच्यामध्ये चूक खरं खोटं सांगावं लागतं. ज्योतिषामध्ये माणसाला धीर देण्याकरता होऊन जायला बा तू काही काळजी करू नको, हे कळतं की होणार नाही. पण मग होणार नाही असं सांगितल्यावर हा जर खचला तर काहीच करणार नाही. म्हणून नवरात्रामध्ये काहीही बोलायचं नाही देवाच्या नावाशिवाय. आणि पूर्वी लोक नवरात्र लागायच्या आधी सगळं करून यायचे. लोकसुद्धा नवरात्रात काही विचार नाही, हो नवरात्र येतात नाही बोलायचं काही. आता तर काय झालं, नवरात्र ते देवाचं काम आहे, आपलं बी तर देवाचंच आहे ना, असे हे लावून सांगतात. त्यांना कळत काही नाही, त्यांना त्यांचं काम पाहिजे असतं. लोक म्हणजे ठराव करत नव्हते, व्यवहार करत नव्हते, खरेदी विक्री करत नव्हते. नवरात्रात काहीच करायचं नाही आहे. आपल्याकडे तरी चैत्रातलं नवरात्र कमी. तुम्ही इकडे उत्तर प्रदेशात आश्विनी नवरात्रासारखी गर्दी आहे त्यांच्याकडे देवीला. आपल्याकडे म्हणतात काय दांगडो आहे, काय म्हणता दांगडो. त्यांना ना रामनवमी माहिती ना गुढीपाडवा माहिती, काही कल्पना नाही. दांगडो म्हणतात ते. पण फटका बसला, पोरं शिकले नाही की मग नारायण नागबळी, त्रिपिंडी, नवचंडी. तर याच्याने काही होत नाही. ते तात्पुरतं काम होऊन जातं, परत तुमचं दुःख जसं तसं. हे रे माझ्या बाग, तो कृताकृत कर्म आपण करतच राहतो आणि हे कर्म संपून जातात. पण आपली बुद्धी चांगली नाही. म्हणून बुद्धीला चांगलं करण्याकरता स्वाध्याय करावा. तेव्हा
गंगानंदनाला व्यास म्हणाले, हे गंगानंदना भीष्मा, श्रेष्ठ धर्मराजा आता शांत होऊन चुकलाय, त्याच्या शोकाचा संदेह संपला. आता त्याला आणि त्याच्या भावांना आपल्या हस्तिनापुरात जाण्याची परवानगी देऊन टाक. भगवान व्यासांनी असं सांगितल्यावर शंतनू नंदन भीष्म मंत्र्यासहित धर्मराजाला जाण्याची आज्ञा देतात आणि मधुरवाणीने म्हणाले, राजा आता हस्तिनापुरात जा, आपल्या मनातल्या चिंता दूर झाल्या, राजा ययातीप्रमाणे जगात श्रद्धा ठेव. उदाहरण दिलं आहे, दमगुण संपन्न होऊन क्षत्रिय धर्माचं पालन कर. दम आणि शम हे इंद्रियांमध्ये आण. शमदम संपत्ती वाढवल्याशिवाय शांती मिळत नाही. आता कोणालाही विचारा तुम्ही, हे कशा करता? विश्वशांती करता. आणि यज्ञ केला त्यांचे बिलच देत नाही, ना फोटोग्राफरचे नाही, ना लायटिंगवाल्याचे नाही, कोणाचीच बिलच देत नाही. आणि विश्वशांती हे गणपतीत नवरात्रात असंच करता लोक. तो मागून मागून बिचारा कंटाळून जातो. आणि घोषणा काय आहे? विश्वशांती. पूर्वी लोक हातात सत्यनारायणचा प्रसाद घेतल्यावर खायच्या आधी आणि थोडासा दुसऱ्याला द्यायचे, मग तेव्हा ती शांती येते. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु. घास घालताना सुद्धा घ्या असं म्हणून लोक घास घालतात. आता कोणी विचारतं का? घ्या, आपल्याला मिळालं. बरोबर सगळे असतील, बसा आता घ्या असं बोलावं लागतं. म्हणून ते म्हणतात, हस्तिनापुरात जाऊ दे, जा, पण गुणसंपन्न होऊन क्षत्रिय धर्माचं पालन कर. रोज देवतांचं पूजन कर, पितरांचं स्मरण कर आणि जास्त अन्नदानात खर्च कर. पर्यायी दक्षिणा दान देत जा, यज्ञ अनुष्ठान करत जा, तुझे कल्याण होईल. मानसिक चिंता सुटून जातील. कारण मनुष्य आहे तिथे चिंता आहे. पहा तुम्ही, चिंतेमध्ये सगळं जग डुबतं आहे. आता वातावरण असं आहे की काय होईल. पेट्रोल घेण्याकरता लोक पळत आहे, गॅसची अंडी घेण्याकरता पळत आहे. आता म्हणे इंटरनेट बंद होऊन जाईल, मग मोबाईलचं करायचं काय. पहा किती लोकांची उपजीविका सुरू झाली आहे मोबाईलवर. झालं काय होईल. आज लेटेस्ट बातमी सांगितली, सोन्याचे भाव आणि खाली येत आहे. बँकेने सोनं गहाण ठेवणं बंद केलं कालपासून. कारण असे जर उतरून गेले, फक्त 55,000 रुपये सोनं होईल म्हणे. आता 55,000 रुपये झालं तर ते कर्ज कसं काय देतील त्याच्यावर. जे सहज कर्ज मिळत होतं ते थांबून जात आहे. आज त्यांनी लेटेस्ट डिक्लेअर करून टाकलं, गोल्डवर कर्ज नाही. कारण भाव खच खाली येत आहे. आतापर्यंत कसं होतं, माणूस जास्त होतं, ठेवून दिलं सोनं, चाला बघा. तर ते आता नाही म्हणे, जाहिराती देत होते. चिंता काय करता, तुमचं सोनं आहे ना. म्हणजे अस्थिरता आहे. आणि म्हणून आधीर होऊन जास्त मोठं प्रकरण उभं करू नये. पहा तुम्ही, पुण्याचे किती बिल्डर साफ गेले. खूप आवाज जमिनी घेऊन ठेवल्या, विकल्याने गेल्या, पण तेच झाले, कर्ज नाही भरलं गेलं. म्हणून मानसिक चिंता सोडून दे, प्रजेला प्रसन्न कर. मंत्री सेनापती यांच्या प्रकृत्या सावधानतेनं ठेव. त्यांची जी प्रकृती आहे ती लोभाला, कामाला बळी पडू देऊ नको. मंदिराच्या आसपास राहणारे वृक्ष, त्या वृक्षावर पक्षी सहारा घेता लक्षात ठेव. त्यांना कळतं इकडे तिकडे राहण्यापेक्षा गावाच्या बाहेर एखादं मंदिर असतं, तिथे वडाचं झाड, पिंपळाचं झाड, रात्री तुम्ही त्या पिंपळाला जाऊन पहा, इतके पक्षी असतात रात्री तिथे. अरे
सकाळ झाली की ज्याप्रमाणे पक्षी मंदिराचा सहारा घेऊन राहतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा देवाचा सहारा घेऊन राहा. कारण माणसाला ईश्वराचा सहारा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून त्याला म्हणता आधार. आधारो निद्रोधाता विधाता धातु उत्तम. म्हणून झोपताना सुद्धा ईश्वराचं स्मरण करून झोपायचं. धर्मराजा ईश्वराचं स्मरण करून झोपल्यानंतर दृष्ट स्वप्नांचा नाश होतो. म्हणून हे कुंतीनंदना धर्मराजा, आता दक्षिणायन संपून उत्तरायण लागेल आणि उत्तरायण लागलं की मग माझ्यापाशी ये जा. एकटे राहिले. मग हळूच विचारले धर्मराजानं, तुमच्यापाशी कोण? काय हा अहोरात्र माझ्याजवळच आहे, दिवसाही माझ्याजवळच आहे. असं ऐकून कुंतीनंदन धर्मराजानं पुन्हा नमस्कार केला. आज्ञा घेऊन नमस्कार करून हस्तिनापुरात गेले. पुढे धृतराष्ट्र आणि प्रतिवता गांधारी देवी यांनी, ऋषीगणांनी, सगळ्या भावांनी भगवान श्रीकृष्णानं द्वारकेत प्रवेश केला आणि वृद्ध मंत्रीसुद्धा निघून गेले. धर्मराजा हस्तिनापुराचं राज्य करू लागला. वैशंपायन सांगतात हस्तिनापुरामध्ये अनेक वेळा कुंतीनंदनानं, युधिष्ठिरानं लोकांना यथोचित सन्मानित केलं आणि प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याची आज्ञा दिली. भीष्म पितामहांचं ज्ञान आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं आहे. आपल्याला ते आचरण करायचं असं प्रजेला सांगितलं. ज्याप्रमाणे राम अयोध्येतून जाताना सगळ्यांना सांगून गेले की भरताला राज्य सांभाळण्यात मदत करा. जेव्हा जनता जनार्दन मागे जायचं, नाही नाही माझ्या मागे भरत राज्य करेल तर त्याला तुम्ही सगळे मदत करा. राज्यकर्त्यांना सुद्धा जनता जनार्दनाने मदत केली पाहिजे. कारण प्रजेच्या मदतीशिवाय राज्य स्थिर नाही राहू शकत. ज्या सुविधा आहे त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. अहो सरकारी ऑफिसांमध्ये जिन्यातून जाताना लोक थुकता म्हणून देवांचे फोटो लावावे लागले, तेव्हा ते थुकणं बंद झालं. त्या उत्तर प्रदेशचं मागचं सरकार गेलं तेव्हा ते इतकं घाण होतं ते त्यांचे जिने की किड्याच पाणी यायची. त्याचे चित्र पाहिले होते लोकांनी. ज्या ज्या मंत्र्यांनी बंगले सोडले त्यांनी नळ बिळ घेणं देणं सगळं काढून घेऊन गेले होते. अरे बघा, आपण डोळ्यानं पाहिलं ते चित्र. काय 4 खेळे उपटायचे आणि भिंतीला बगदाडं पाडून जायचं, हा काय धर्म आहे? सरकारी क्वार्टर सोडताना सावधान राहिलं पाहिजे. हे काय किती खेळायला किंमत आहे, पण ते भिंत खराब होते ना. इतके दिवस आपण त्या वास्तूत राहिलो ना. आम्ही यात्रेला जायचो ना, तर सगळ्या लोकांना मी सांगायचो खोली झाडून झुडून कापराचा दिवा लावून निघायचो. तर ते प्रत्येक ठिकाणचे लोक म्हणे वा नाही, म्हटलं आमचे लोक सगळं सामान बाहेर टाकतील, दिवा लावून या वास्तूमधून मग घरी जातील. प्रत्येक यात्रेचं लोकांना सांगितलं होतं नाही, वास्तूचा खराबा नाही करायचा. आपल्या वास्तूमध्ये आपण जसं प्रसन्न राहतो तिथे कुठेही गेल्यावर वास्तू हा तथास्तू म्हणतो, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर घाण केली तर तथास्तू तुमची घाण होईल. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून युधिष्ठिरानं 50 दिवसापर्यंत हस्तिनापुरामध्ये राहून सूर्यदेवताच्या दक्षिणायनाची निवृत्ती झाली. उत्तरायण सुरू झालं आणि कुरुक्षेत्रामध्ये भीष्म पितामहांच्या मृत्यूचं स्मरण करत सगळे ब्राह्मण वर्ग भीष्म पितामहांच्या जवळ जाऊन पोहोचले.
आधी कोणी द्यायचं आहे तर सगळ्या ब्राह्मणांनी. का तर ते वेदघोष करतील. आपण सुद्धा ब्राह्मणाला मानत नाही, पण कोणी आजारी असलं की धान्य द्यायला मानून घेतो. असं आहे. कारण जे क्रम दिलेले आहे त्या क्रमाच्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून हस्तिनापुरातून भीष्मांच्या अंत्येष्टीचा संस्काराकरता घृत, माला, सुगंधित द्रव्य, रेशमी वस्त्र, चंदन, आगूर, चांगले चांगले फुलं, रत्न ही सगळी सामुग्री धर्मराजानं जमवली. धृतराष्ट्र, गांधारी, माता कुंती, सगळे भाऊ, बुद्धिमान कृष्ण, बुद्धिमान विदुर, सात्यकी हे नगराच्या बाहेर निघाले. हाती, घोडे, उपकरणं, वैभव सगळं घेतलं. महातेजस्वी धर्मराजा भीष्मांपाशी स्थापित झाले. त्रिविध अग्नी प्रगट केले. यथासमाई कुरुक्षेत्रामध्ये शंतुनंदन भीष्माच्या जवळ सगळे पोचले. पाराशर, वेद व्यास, देवऋषी नारद, देवल, महाभारताच्या युद्धामध्ये जे जे वाचलेले होते ते ते शरशय्येवर बसलेल्या भीष्मांकरता आले आहे. भीष्म पितामहांनी व्यासांना नमस्कार केला, अभिवादन केलं आणि दादाजी युधिष्ठिराच्या सेवेमध्ये कुठेही कमतरता पडणार नाही, माझा आशीर्वाद आहे त्याला. पण वेळोवेळी तुम्ही व्यास धर्मराजाच्या संकटाच्या वेळा आतापर्यंत जसे प्रगट झाले तसे यापुढेही प्रगट व्हा. म्हणून धर्मराजा स्वर्गाला जाताना सुद्धा व्यास प्रगट झाले होते. आजही व्यास आहे. अश्वत्थामो बलिर्व्यासो हे सप्तचिरंजीव आहे. गादी रूपानं आपल्याला स्थूल दिसतात, पण वाङ्मय रूपानं बोलतात तेव्हा व्यासो नारायण हरी. जिथे जिथे कथा, प्रवचन, कीर्तन चालेल तिथे व्यास आहेतच. म्हणून या जागेला व्यासपीठ असं म्हणतात. हे काय आहे? व्यासपीठ. पण आपण व्यासपीठावर नकला काय करतो, कोणते गाणे काय म्हणतो. देवऋषी नारदांचं कीर्तनपीठ आहे, तिथे वेडेवाकडे काय बोलतो, कोणाची टोपी काय उचलून जातो. ते हे काय करतो आपण? निंदा करतो कीर्तनामध्ये, कुचेष्टा करतो. त्यामुळे ते कीर्तन घडत नाही आणि त्यामुळे आपले महादोष जात नाही. कीर्तने महादोष जाती, कीर्तने गती पावजिती. त्यावेळेला भीष्म पितामहांचे समोचित वृत्त केलं आणि भगवंताला खूण केली. समोर ये आता, गोविंद लभते रतीम. भगवान म्हणाले आता काय, समोर ये. आणि दृष्टी लावली आहे भगवान कृष्णाकडे आणि भीष्मांचं तेच भगवंतामध्ये मिळालं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती. तू थकलाय का?